शुभ सकाळ मित्रांनो, चिराग ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये मी चिराग पवार पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। खूप दिवसानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ येतोय। आहे कोकणामध्ये शिमगोत्सव मोठ्या धामधुमीमध्ये साजरा होतोय आणि आज आमच्या वाडीमध्ये पालखी येणार आहे। ती पालखीचा सोहळा आज या व्हिडिओ मार्फत तुम्हाला शेवटपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि तुम्हाला घेऊन जातो थेट पालखी सोहळ्याकडे। चला तर बहरले शिमगाया सणाला, आस लागली आई तुझे रूप पाहण्याला। देव माझा एक वर्षान येतो भेटीला, आनंद लागाव खांदा देतो पालखीला। चरणाशी येतो आई आशीर्वाद घ्यायला, भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला। भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला। कोकण बहरले शिमगाया सणाला, आस लागली आई तुझे रूप पाहण्याला। देव माझा व्हिडिओ येतो ना, त्याला महत्त्व आहे। व्हिडिओला महत्त्व आहे कसं चढवूनी साज बसला देव पालखीत, रूप लावूनी देवाला आणले गावकीत। आतुरले गाव सारे आनंद भरात, आतुरले गाव सारे आनंद भरात। शिमगा गाजे आमचा साऱ्या कोकणात, शिमगा गाजे आमचा साऱ्या कोकणात।
भव्य कार्यक्रम आपल्या वेळेत असं करायचा आहे त्यामुळे कृपया सगळे लक्ष द्या. मित्रांनो पाहू शकता शेंबवणे गोमानेवाडीमध्ये हा शिपणोत्सव सोहळा अतिशय उत्साहामध्ये पार पडतोय. ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात आम्ही सर्व चाकरमानी वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतो. असा हा सोहळा शिपणोत्सव सोहळा आपल्या समेत जोडले गेले आमच्या गोमानेवाडीचे सभासद श्री अजिंक्य तांदे. नमस्कार अजिंक्यजी, तुमचं सहर्ष स्वागत करतो. मला सांगा की हा जो शिपणोत्सव सोहळा आहे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे हस्तांतरित होताना कशा प्रकारे आपण पाहता याकडे, आणि हा सोहळा अतिशय उत्साहामध्ये अतिशय आनंदामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे आपण नियोजन करता यामध्ये? सर्वप्रथम शिराजी तुमचं धन्यवाद, मला तुमच्या चॅनलवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. बघा, शिपणं म्हटलं की हा आपल्या जीवाभावाचा सोहळा असतो. यामध्ये सर्व तरुण आपल्या तब्येतीची काळजी न करता जागरण वगैरे सगळं करून असा सगळा हा खटाटोप करून सोहळा पार पाडतात. या सगळ्यांची मेहनत असते. खरं तर हा जोश असतो, जल्लोष असतो या उत्साहाचा. हे सांगायचं आहे. तर पूर्वजांचा, जसं तुम्ही म्हटलात की पूर्वजांचा हा वारसा पुढे चालण्याची जी काही पद्धत आहे ते आता त्याने आम्हाला सुपूर्द केली आणि ती जबाबदारी आमच्या खांद्यावरती सादर करताना आम्ही पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. प्रवीण पवार जसे ढोल वाजतायत, नवीन कलाकार पालखी नाचवत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही खास यावर्षी येऊन नियोजन करून त्यांना व्यवस्थित पाऊंड शिकवली आणि त्यानंतर आम्ही आजचा हा सोहळा पार पाडतोय. शिराजी नक्कीच अजिंक्यजी की हा जो एवढा मोठा सोहळा आपण पाहतोय खरोखरच यामध्ये सर्वांचं यामध्ये मोठं योगदान आहे. जर तुम्ही जर लाइटिंग बघितलीत किंवा आजूबाजूचं दृश्य बघितलं खरोखरच सर्व जे आपल्या शिमगा उत्सवावरती सर्वजण जे प्रेम करणारे सर्व तरुण आहेत, खास करून मुंबईमधून आपण ह्या वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. असा हा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. काय सांगाल जे आपले सर्व चाकरमानी मुंबईमध्ये आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हे जे सर्व साखरमाने आहेत ना चिरागजी, हे मी जसं बोललो म्हणजे ना गर्दीची पर्वा ना तब्येतीची काळजी, जसं जमेल तसं या सोहळ्याकडे यायला बघतात आणि जेवढं जमेल तेवढं आपलं योगदान द्यायला बघतात. जसं की लाइटिंग, हा नजारा तुम्ही पाठी बघताय, रात्रीचा कार्यक्रम आहे आमच्या गोमानेवाडीचा हा शिपणा उत्सव आहे आणि सर्वच तरुण बेतून जाऊन हा सोहळा पार पाडतात एवढंच मी सांगेन शिराजी सध्या तरी. अजिंक्यजी मला सांगा की पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आहे, ही परंपरा आज आपल्या युवा तरुणांकडे हस्तांतरित होते. तर कशा प्रकारे पाहता तुम्ही की आपले जे युवा तरुण आहेत तर हे युवा तरुण हे जी आपले पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा रूढी आहेत ते कशा प्रकारे पुढे घेऊन जात आहेत? यासाठी विनंती आहे की आपण जरा वर्तुळातून म्हणताय जेणेकरून पूर्वजांपासून चालत आलेली तुमची जी नृत्य कला जे मराठी प्रेक्षक या ठिकाणी उभे आहेत त्या सर्वांना आमच्या तुमच्या पूर्वजांनी, नृत्याचा आमच्या वाडवडिलांनी लाभ घेता आला पाहिजे. आमच्यापर्यंत पोहोचवली. कृपया तसेच आम्ही आमच्या पुढच्या पिढीलाही नृत्य करणाऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द याची नोंद घ्यायची आहे. पुढे चालवत राहतील. तुम्ही पालखी नाचवताय, धन्यवाद अजिंक्य. खरोखरच आणि ती आपण जे ही रूढी नाचणारी परंपरा पालखी आहे करण्यासाठी आपण इथे आपल्या पुढच्या येणाऱ्या समस्त पिढीला महिलावर्ग, हस्तांतरित करतो. पाहुणे मंडळी, खरोखरच हा गोमानेवाडीचा नृत्य शिपणे सोहळा हे सर्व 2026 उपस्थित आहेत. अतिशय आणि दिमागदार तुमच्याही सोहळ्यामध्ये पार नृत्यकला पडतोय. खरोखर सर्वांचं प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. मन देऊन धन्यवाद. जाता आली पाहिजे. कोकण बहरले शिमगाया सणाला आसला तरी आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षात येतो भेटीला आनंद